Hello, welcome friends. This video is for educational purpose. The last lecture आपण सेक्शन 6 सेक्शन 9 बघितलं. सेक्शन 6 मध्ये पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन संबंधी सांगितलं आहे. सेक्शन 9 मध्ये सब्जेक्ट मॅटर ऑफ ज्युरिस्डिक्शन संबंधी सांगितलं आहे आणि सेक्शन 15 ते 20 ऑनवर्ड्स तुमचं टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन संबंधी सांगत आहे. तर सेक्शन 6 असेल पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन असेल आणि टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन असेल आणि तुमचं थर्ड आहे सब्जेक्ट मॅटर ज्युरिस्डिक्शन. तर पेक्युनरी आणि टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन संबंधी काही एरर झाला असेल, तो हा एरर जरी झाला आणि एखादं जजमेंट ऑर्डर जरी पास केलं तर ते नल अँड वॉइड होणार नाही. नॉट वॉइड होणार नाही, पण ते इरेग्युलरिटी क्युरेबल आहे. पण सब्जेक्ट मॅटर जर ते सिव्हिल राईटच्या संबंधी नसेल, सिव्हिल नेचरच्या संबंधित जर नसेल, तर सेक्शन 9 नुसार ते नलिटी ऑफ ऑर्डर असेल, नलिटी ऑफ जजमेंट असेल, ते इटसेल्फ वॉइडच आहे. कारण की इनहरंट लॅक ऑफ ज्युरिस्डिक्शन आहे. इनहरंट म्हणजे बेसिकली कोर्टाला ते सूट ट्राय करण्याचा अधिकारच नाही, कारण की ते एक्सप्रेसली किंवा इम्प्लाइडली बार्ड आहे. पण पेक्युनरी टेक्निकल किंवा टेरिटोरियल टेक्निकल ग्राउंडवरती काही एरर कमिट झाला असेल तर ते जजमेंट वॉइड होणार नाही, ते व्हॅलिड आहे, ते क्युरेबल करता येईल. जर ते इश्यू फ्रेम होण्याच्या अगोदर जर अर्लिएस्ट पॉसिबल ऑपॉर्च्युनिटीमध्ये ऑब्जेक्शन जर रेज केला असेल तर तो ग्राउंड कन्सिडर केला जाईल. पण ॲट द अपिलेट स्टेजला जर तुम्ही तो क्वेश्चन रेज करताय पेक्युनरी टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन संबंधी, तर तो एंटरटेन केला जाणार नाही. मग अपिलेट कोर्ट काय बघणार की फेलियर ऑफ जस्टिस होतंय का. तर फेलियर ऑफ जस्टिस म्हणजे काय की डिफेंडंटला ॲक्टिवली पार्टिसिपेशन करता आलं आहे का त्याला ऑडी अल्टरम पार्टेम त्यांचं डिफेन्स जे आहे ते व्यवस्थित मांडता आले आहेत का. तर या सगळ्या सारासार गोष्टींचा विचार करून जो एरर झाला आहे पेक्युनरी टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन, जर पार्टीचं फेलियर ऑफ जस्टिस होणार असेल, इक्वालिटी इनजस्टिस होणार असेल, तर मग रिमांड बॅक करून पुन्हा एकदा ट्राय केलं जाईल. दॅट्स अ डिफरंट पार्ट. ओके, तर आपण हे सेक्शन 9 बघितले की आपण इलॉस्ट्रेशन बघू की फॉर एक्झाम्पल ए अँड बी आर द को ओनर्स ऑफ द हाऊस सिच्युएटेड बरोदा. ए आणि बी आहेत त्या हाऊसचे ओनर, पण हाऊस आहे बरोडा या ठिकाणी. नाव ए रिसाइड्स इन मुंबई. ए जो आहे तो मुंबईमध्ये राहतो, बी आहे तो सुरतमध्ये राहतो. द व्हॅल्यू ऑफ द हाऊस आपण 7,50,000 पकडू. या प्रॉपर्टीची व्हॅल्यू 7,50,000 आहे. ए वॉन्ट्स टू सू बी. एला बीच्या विरुद्ध दावा दाखल करायचा आहे फॉर अ पार्टिशन पोर्शनसाठी, इन विच कोर्ट विल ॲडवाइज हिम टू इन्स्टिट्यूट द सूट. मग तुम्ही एला काय सल्ला देणार की कोणत्या कोर्टामध्ये, बरोडा ठिकाणी का ए जिथं राहतो तिथं का बी जिथं राहतो तिथं, कोणत्या ठिकाणी कोणत्या कोर्टामध्ये तुम्ही सिव्हिल सूट दाखल करणार. तर फर्स्टली ऑब्वियसली डिटरमाइन द प्लेस ऑफ सुईंग. जिथं इमूव्हल प्रॉपर्टी आहे त्या कोर्टामध्ये, म्हणजे ज्या कोर्टाच्या हद्दीमध्ये ती प्रॉपर्टी सिच्युएट करती, दॅट मीन्स बरोडा या कोर्टामध्ये तुम्ही सूट फाईल करू शकता. फॉर द सूट इज वन इमूव्हल प्रॉपर्टी आहे, द प्रॉपर्टी सिच्युएटेड इन बरोडा. तर बरोडाच्या कोर्टामध्ये तुम्ही सिव्हिल सूट दाखल करणार अकॉर्डिंग टू सेक्शन 16 नुसार, वेअर द प्रॉपर्टी सिच्युएट. ठीक आहे. नेक्स्ट, डिटरमाइन इन विच 4 कोर्ट्स. 4 कोर्ट्समध्ये कुठले, एक तर पहिलं आलं ए जिथं राहतो तिथं मुंबई इथं, बी सुरतला राहतो तिथं, तिसरं आहे बरोडा कोर्टमध्ये, आणि दुसरं आहे प्रोव्हिन्शियल बरोडामध्येच एक प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज कोर्ट. असे 4 प्रकारच्या कोर्टामध्ये तुम्ही दावा दाखल करायला पाहिजे. तर काय म्हटलं आहे, इट कॅनॉट बी प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज कोर्ट बिकॉज इट हॅज नो ज्युरिस्डिक्शन टू एंटरटेन सूट्स ऑफ पार्टिशन ऑफ इमूव्हल प्रॉपर्टी. सो तर प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज कोर्टाला इमूव्हल प्रॉपर्टीची संबंधी पार्टिशन असेल कोणतेही मॅटर चालवण्याचे अधिकार नाहीत.
इट कॅनॉट बी कोर्ट ऑफ सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन. का? कारण की प्रॉपर्टीची व्हॅल्यू 7,50,000 आहे. जर ज्युनियर डिव्हिजनला, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनला किती पॉवर आहे? अप टू 0 to 5 लाख रुपीज, आणि सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनला 0 to अनलिमिटेड. So, for though it has been jurisdiction to entertain suits for partition of immovable property, the value of subject matter beyond pecuniary jurisdiction, so value of the property is exceeding 5 lakh रुपीच्या वरती आहे. The remain two courts, firstly district court आणि कोर्ट ऑफ सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन. तर बरोडामध्ये कोर्ट ऑफ सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन आहे. जर नसलं असतं तर डिस्ट्रिक्ट कोर्टापाशी, पण तिथं सिनियर डिव्हिजन अवेलेबल आहे. Both these courts have jurisdiction to entertain the suits. Of these two, Court of Civil Judge Senior Division is the lowest grade. सेक्शन 15 नुसार काय म्हटलंय? सिव्हिल सूट मस्ट बी फाइल इन द लोवेस्ट ग्रेड. तर सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन हे लोवेस्ट ग्रेड आहे. सो सूट मस्ट बी ब्रॉट इन द कोर्ट ऑफ सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन बिकॉज लोवेस्ट ग्रेड आहे. तर दिस इज द वन ऑफ द एक्झाम्पल. हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. तर आपण सेक्शन जे आहे सेक्शन 6 आणि सेक्शन 6 रीड विथ द आपण सेक्शन 15 सुद्धा म्हणू. आणि तुमचं सेक्शन 9 संबंधी असेल आणि इथं सेक्शन तुमचं 16 ते 20. जर सेक्शन 9चा जर बार आला असेल तर ते काय होईल? रिजेक्शन ऑफ प्लेंट होईल. कारण की तुमचं काय सब्जेक्ट मॅटरचं सिव्हिल नेचरचं सूट नाही आहे. अनलेस इम्प्लाइडली और एक्सप्रेसली बार्ड आहे तर ते रिजेक्शन ऑफ प्लेंट होईल. पण सेक्शन 6 आणि सेक्शन 16 म्हणजे पेक्युनरी आणि तुमचं टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शनचा एरर असेल तर ते रिटर्न ऑफ प्लेंट होईल. तुम्ही प्रॉपर कोर्टामध्ये सूट प्रॉपरली फ्रेम करा. म्हणजे काय? रिटर्न ऑफ प्लेंट ऑर्डर 7 रूल 10 हे ऑर्डर 7 रूल 11. तर ऑर्डर 9 नुसार जर तुमचं सब्जेक्ट मॅटरचं सिव्हिल मॅटरचं नसेल, इनहरंट लॅक ऑफ ज्युरिस्डिक्शन असेल तर तुमचं रिजेक्शन ऑफ प्लेंट होईल. दॅट मीन्स ऑर्डर 7 रूल 11 नुसार मीन्स बार्ड बाय लॉ. बार्ड बाय लॉ म्हणजे CPCने बार्ड केलेलं आहे. सेक्शन 9चा बार असेल, सेक्शन 11चा बार असेल तर ते काय होईल? रिजेक्शन ऑफ प्लेंट होईल. पण हे जर इरेग्युलरिटी असेल तर तुमचं काय होईल? रिटर्न ऑफ प्लेंट होईल. प्रॉपर कोर्टामध्ये फ्रेम करा. तर अजून ह्याच्या संबंधी ओव्हर व्हॅल्युएशन अंडर व्हॅल्युएशन संबंधी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की पार्टी जे आहेत कोर्टाला एखादे पॉवर सुद्धा देऊ शकत नाही की आमचं सूट ट्राय करा, किंवा कोर्टाचे पॉवर सुद्धा काढून घेऊ शकत नाही. मीन्स पार्टी कॅनॉट गिव ज्युरिस्डिक्शन अँड ऑल्सो कॅनॉट आउस्ट द ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट. मीन्स कोर्टाला ते अधिकार देऊ शकत नाही व कोर्टाचे अधिकार काढून सुद्धा घेऊ शकत नाही. दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल. आता टेरिटोरियल ज्युरिडिक्शन किंवा पेक्युनरी ज्युरिडिक्शन संबंधी ऑब्जेक्शन वेवर केलं तर काय होईल? इफ द डिफेंडंट डज नॉट रेज एनी ऑब्जेक्शन as to territorial or pecuniary jurisdiction, it is clear that judgment in case which valid judgment असेल. जर एका डिफेंडंटनी कोणताही ऑब्जेक्शन घेतला नाही टेरिटोरियल संबंधी किंवा पेक्युनरी संबंधी तर जजमेंट ॲज गुड ॲज ते व्हॅलिड जजमेंट आहे. पण ऑब्जेक्शन घेतलं तर जनरल प्रिन्सिपल ऑफ वेवर हॅज नाव फाउंड स्टॅट्युटरी रिकॉग्निशन ऑफ सेक्शन 21. फेलियर टू रेज ऑब्जेक्शन इन द कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्स मीन्स लोअर कोर्टामध्ये सूट ट्राय असताना जर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे, जर घेतलं नाही तर काय होईल? ॲट द अर्लिएस्ट ऑपॉर्च्युनिटी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. शॅल प्रिव्हेंट द डिफेंडंट फ्रॉम रेजिंग सच ऑब्जेक्शन ॲज अ सबसिक्वेंट स्टेज. सो अपिलेट स्टेजला तुम्ही ते ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. जजमेंट वुड नॉट बी विशिएटेड, रद्द होणार नाही. दॅट मीन्स व्हॅलिड होईल ऑन द ग्राउंड ऑफ ॲब्सेन्स ऑफ टेरिटोरियल और पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन. सो सेक्शन 21 जे आहे ते हायकोर्टाला अप्लाय होत नाही, कारण की
हे ओरिजिनल सिव्हिल ज्युरिडिक्शन संबंधी आहे. सेक्शन 21 डज नॉट अप्लाय टू हायकोर्ट्स इन एक्सरसाइज ऑफ ओरिजिनल ज्युरिडिक्शन. हे तुम्हाला MCQला विचारलं जाऊ शकतं की सेक्शन 21 जो आहे तो हायकोर्टच्या ओरिजिनल सिव्हिल ज्युरिडिक्शनला लागू होत नाही. पण जर कोणता टेरिटोरियल पेक्युनरी ज्युरिडिक्शन संबंधी अर्लिएस्ट ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळाली होती पण तुम्ही तो ऑब्जेक्शन रेज केलं नाही, तर तुम्ही सबसिक्वेंट स्टेजला म्हणजे अपिलेट स्टेजला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. So a decree is said to be a nullity if it is passed by court having no inherent jurisdiction. So having no inherent jurisdiction, so it's nullity merely because court erroneously passed a decree or there is error while passing the decree. Decree cannot be called nullity. Decree is to be called nullity is to be understood in the sense that ultravirus the powers of court passing the decree and not merely a avoidable decree. सो ती डिक्री काय असेल तर सेक्शन 9चं जर बार असेल तर तुमचं काय होऊन जाईल, ती डिक्री त्याची 0 व्हॅल्यू होऊन जाईल. Thus, as to subject matter and not respect with the pecuniary and territorial jurisdiction, it goes to the root of the matter. Such objection cannot be waived. ह्या प्रकारचे संबंधी सेक्शन 9 संबंधित असेल तो कोणतंही ऑब्जेक्शन ते वेव केलं जाणार नाही. कन्सेंट और वेवर दॅट मीन्स कोर्ट पार्टी जी आहे कोर्टाला अधिकार देऊ शकत नाही की फॉर एक्झाम्पल हे तुमचं सिव्हिल कोर्ट आहे आणि हे तुमचं लेबर कोर्ट आहे, तर पार्टी कॅनॉट गिव्ह टू दिस कोर्ट, सिव्हिल कोर्टाला अधिकार देऊ शकत नाही की तुम्ही या लेबर संबंधी मॅटर चालवा. वेवर किंवा काढून लेबर कोर्टाला जाऊन तुम्ही या कोर्टाचे अधिकार सुद्धा काढून घेऊ शकत नाही. मीन्स पार्टी कॅनॉट गिव्ह द पॉवर अँड कॅनॉट टेकन द पॉवर. सो consent and waiver cannot cure the inherent lack of jurisdiction. So an order passed by court having no jurisdiction is nullity. It is fundamental rule that consent cannot confer the jurisdiction as subject matter, but same rule will also not absence of territorial pecuniary jurisdiction. पण हे जे रूल आहे ते टेरिटोरियल पेक्युनरी ज्युरिडिक्शनला लागू होणार नाहीत. पण जे इनहरंट लॅक ऑफ ज्युरिडिक्शन असेल तर तुमचं ते जजमेंट वाईड होऊन जाईल. परत एकदा वाचू आपण हा पॉइंट. It is a fundamental rule that consent cannot confer jurisdiction as to subject matter. Subject matter संबंधी पार्टी कोर्टाला अधिकार देऊ शकत नाही, पण कोणता सेम रूल असेल तो टेरिटोरियल पेक्युनरी ज्युरिडिक्शन संबंधी लागू होणार नाही. So it is well settled that objection as to local jurisdiction of the court does not stand on the same footing as objection to competence of court to try the case. So competence of court to try goes to the very root of jurisdiction. Where it is lacking, it is case of inherent lack of jurisdiction. So objection to local jurisdiction of a court can be waived. The principle has been given statutory recognition. So एक चमन पासवानचे एक जजमेंट आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की फेलियर ऑफ जस्टिस होत आहे का ते तुम्ही पाहायला पाहिजेत. इफ देयर इज इन प्रिज्युडिस ऑन द मेरिट असेल तर तुम्ही रिमांड बॅक करून प्रॉपरली कोर्टात फ्रेम करून करू शकता. आणि याच्यावरती धुलाबाई वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश सुद्धा केस लॉ इम्पॉर्टंट आहे. तर सेक्शन 15 काय म्हणते की कोर्ट इन सूट टू बी इन्स्टिट्यूटेड, एव्हरी सूट शॅल बी इन्स्टिट्यूटेड इन द कोर्ट ऑफ लोवेस्ट ग्रेड हुज कॉम्पिटंट टू ट्राय. आता मगाशी आपण एक उदाहरण बघितलं की सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन सिनियर डिव्हिजन, तर सिनियर डिव्हिजन इज द लोवेस्ट ग्रेड, तर लोवेस्ट ग्रेडमध्ये सूट फाईल करायला पाहिजे. हे सेक्शन 15 सेक्शन 6 सोबत रीड विथ सेक्शन 15. सूट मस्ट बी फाईल इन द लोवेस्ट ग्रेड. आपण सुरुवातीला पाहिलेलं एक्झाम्पल. नाव द सेक्शन 16 तुमचं प्लेस ऑफ सुइंग संबंधी सांगतंय की सूट टू बी इन्स्टिट्यूटेड वेअर द सब्जेक्ट मॅटर सिच्युएट. सब्जेक्ट मॅटर तुमचा कुठं सिच्युएट करतो की तुमची इमोल प्रॉपर्टी संबंधी. सब्जेक्ट टू द पेक्युनरी और टेरिटोरियल लिमिटेशन प्रिस्क्राइब बाय लॉ, म्हणजे तुमचं महाराष्ट्र सिव्हिल कोर्ट ॲक्ट आहे त्यानुसार कोर्टाला अधिकार मिळालेले आहेत की या अमाऊंटपर्यंत तुम्ही या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केल्यानंतर
या पर्टिक्युलर मॅटर संबंधी तुम्ही ट्राय करू शकता. फॉर एक्झाम्पल रेंटच्या संबंधी असेल तर पूर्ण 12 महिन्याचं रेंट कॅल्क्युलेट करून जे पण प्रिस्क्राईब रूल्स सांगितले आहेत महाराष्ट्र सिव्हिल कोर्ट ॲक्टमध्ये त्यानुसार तुम्हाला त्यावर कोर्ट फी भरायची आहे. सो पॉईंट नंबर 1, फॉर द रिकव्हरी ऑफ इमोवल प्रॉपर्टी विथ ऑर विदाउट रेंट ऑर प्रॉफिट्स. एखादं तुम्हाला प्रॉपर्टी रिकव्हरी करायची असेल, सूट फॉर रिकव्हरी ऑफ इमोवल प्रॉपर्टी, आपण स्पेसिफिकली फॅक्टमध्ये सुद्धा सेक्शन 5 बघितला की रिकव्हरी ऑफ प्रॉपर्टी अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय सिव्हिल प्रोसिजर कोड. प्रोसिजर कोणती फॉलो करायची आहे? CPCच्या प्रोसिजर फॉलो करायची. विथ ऑर विदाउट रेंट अँड प्रॉफिट्स, म्हणजे एखादं घर भाड्याने दिलं असेल, त्यांचं तुम्हाला रेंट जर रिकव्हरी करायचं असेल तर रेंट रिकव्हरी कसं करायचं असेल, त्यावरती प्रॉपर व्हॅल्युएशन कसं करायचं, तर ते सूट व्हॅल्युएशन ॲक्टनुसार तुम्हाला करायचं आहे. तर महाराष्ट्र कोर्ट फी ॲक्टमध्ये सूट कसं प्रॉपरली व्हॅल्युएशन करायचं, 12 महिन्याचं ॲव्हरेज करून त्यावरती ती कोर्ट फी जी येते ती भरायची. फॉर एक्झाम्पल रेंट संबंधी मीन्स प्रॉफिट असेल, दरम्यानचं उत्पन्न असेल तर त्यासंबंधी तुम्ही सेक्शन 16A नुसार हा इमोवल प्रॉपर्टी संबंधी. सूट फॉर पार्टिशन असेल त्यासंबंधी सुद्धा तुम्ही सेक्शन 16 नुसार की कुठं प्रॉपर्टी सिच्युएट आहे तिथे तुम्ही सूट दाखल करू शकता. सूट फॉर फोरक्लोजर रिडेम्पशन असेल, फोरक्लोजर कोण करणार? मॉर्गेजी करणार. रिडेम्पशन कोण करणार? मॉर्गेजर करणार. प्रॉपर्टी सोडून घेऊ शकतो. मॉर्गेजरसोबत श्युरिटी येऊ शकतो, को मॉर्गेजर येऊ शकतो. परत तुमच्या TP ॲक्टमध्ये जे तुम्हाला लिहून दिलेत, पहिला एक तर मॉर्गेजर स्वतः करू शकतो, ज्या पर्सनला इंटरेस्ट आहे किंवा चार्ज आहे सबसिक्वेंट मॉर्गेजी करू शकतो, श्युरिटी करू शकतो, किंवा ज्याला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून अपॉइंट केले ऑफिशियल रिसिव्हर वगैरे अशा प्रकारचे व्यक्ती काय करू शकतात? प्रॉपर्टीचं मॉर्गेज प्रॉपर्टीचं रिडेम्पशन करू शकतात. फोरक्लोजर कोण करणार? मॉर्गेजीचा राईट आहे. मीन्स काय? विथड्रॉ द राईट ऑफ रिडेम्पशन ऑफ मॉर्गेजर. मॉर्गेजरचा जो राईट आहे रिडेम्पशन करण्याचा त्याला क्लोज करा, असं फोरक्लोजर. ऑर सेल हे मॉर्गेजीचे राईट येतात. तर त्यासंबंधी तुम्ही सूट फाईल करू शकता जिथं प्रॉपर्टी सिच्युएट आहे तिथं. फॉर डिटर्मिनेशन ऑफ एनी अदर राईट ऑर इंटरेस्ट ऑफ इमोवल प्रॉपर्टी, त्यासंबंधी काही एखादे राईट असेल त्यासंबंधी सुद्धा तुम्ही काय करू शकता? सूट फाईल करू शकता. आता ABCD आणि F सोडलं तर E हा वेगळा पॉईंट आहे. E कशावरती म्हणतो की फॉर कंपन्सेशन फॉर रॉंग डन टू द इमोवल प्रॉपर्टी. म्हणजे तुम्हाला रिकव्हरी ऑफ मनी करायचं आहे. कशासाठी? काही कंपन्सेशन. तुम्हाला इमोवल प्रॉपर्टी रिकवर करायची नाही आहे. तुम्ही हा सूट त्या पर्सनच्या विरुद्ध सूट फाईल करताय. कशासाठी? की ती प्रॉपर्टीला काय जे रॉंग केलं आहे, म्हणजे की भिंत पाडली आहे, कंपाऊंड पाडलं आहे, किंवा काही रॉंग केलेलं आहे, इमोवल प्रॉपर्टी काही डॅमेज केलं असेल प्रॉपर्टी संबंधित, तुम्ही पर्सनच्या विरुद्ध तुम्ही रेमेडी मागताय. त्या सेक्शन 16E मध्ये हा वेगळा आहे. हा पर्सनच्या विरुद्ध येतो. फॉर द रिकव्हरी ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी, द मुव्हेबल प्रॉपर्टी ॲक्च्युली अंडर डिस्ट्रेंट ऑर अटॅचमेंट. एखादी वस्तू आहे तुमची, दुकानातून घेऊन गेली असेल किंवा दुसऱ्याच्या ताब्यामध्ये असेल, ती प्रॉपर्टी त्याच्याकडनं रिकवर करायची असेल तर त्यासंबंधी सुद्धा तुम्ही करू शकता. द शाल बी इन्स्टिट्यूटेड इन अ कोर्ट विदिन लोकल लिमिट्स ऑफ हुज ज्युरिडिक्शन द प्रॉपर्टी सिच्युएटेड. फक्त ई जर सोडला तर. पण फॉर कंपन्सेशन फॉर रॉंग डन टू इमोवल प्रॉपर्टी, इमोवल प्रॉपर्टी कुठे आहे? आता हे फॉर कंपन्सेशन मागतोय त्या माणसाकडनं मागतोय. तर जिथं प्रॉपर्टी सिच्युएट आहे त्या कोर्टाच्या ज्युरिडिक्शनमध्ये तुम्ही सिव्हिल सूट फाईल करू शकता. प्रोव्हाइडेड दॅट अ सूट टू ऑब्टेन रिलीफ रिस्पेक्टिंग कंपन्सेशन फॉर रॉंग टू इमोवल प्रॉपर्टी हेल्ड बाय ऑन अ बिहाफ ऑफ डिफेंडंट मे, where the relief sought can be entirely obtained through his personal obedience, be instituted either in the court within local limits of whose jurisdiction the property situated, or in the court within local jurisdiction of whose jurisdiction the defendant actually voluntarily resides, carries on business, personally work for gain. हे 16E साठी एक्सप्लेनेशन दिलं आहे की जिथं प्रॉपर्टी सिच्युएट आहे तिथं, मीन्स ॲट द ऑप्शन ऑफ प्लेंटिफ, ॲट द ऑप्शन ऑफ प्लेंटिफ की जिथं प्रॉपर्टी सिच्युएट आहे तिथं सूट तुम्ही दाखल करू शकता, किंवा जिथं डिफेंडंट ॲक्च्युली व्हॉलंटरी रिसाइड्स करतो किंवा जिथं प्रॉपरली बिझनेस करतो त्या ठिकाणी.
तर प्रॉपर्टी मीन्स प्रॉपर्टी सिच्युएटेड इन इंडियामधली प्रॉपर्टी पाहिजे, ते एक्सप्लेनेशन सांगत आहे. तर सेक्शन 16 आणि 15 आपण काय बघितलं, 15मध्ये बघितलं की सूट जे आहे ते लोवेस्ट ग्रेडमध्ये दाखल करायला पाहिजेत. सेक्शन 16मध्ये सांगितलं की जिथं प्रॉपर्टी सिच्युएट आहे तिथं तुम्ही दाखल करा. एमध्ये सांगितलं की रिकव्हरी ऑफ इमोल प्रॉपर्टी असेल विथ रेंट, विदाउट रेंट, विथ प्रॉफिट, विदाउट प्रॉफिट, पार्टिशन असेल, फोरक्लोजर असेल, सेल असेल, रिडेम्पशन असेल, किंवा डिटर्मिनेशन ऑफ एनी राईट संबंधी असेल एखादी इमोल प्रॉपर्टी संबंधी. ई कशासाठी, कम्पन्सेशन फॉर रॉंग डन टू इमोल प्रॉपर्टी मीन्स रिकव्हरी ऑफ मनी करायचं आहे की जिथं प्रॉपर्टी सिच्युएट आहे तिथं किंवा डिफेंडंट राहतो तिथं, किंवा फॉर द रिकव्हरी ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी ॲक्च्युली अंडर डिस्ट्रेंट किंवा अटॅचमेंट झाली असेल तर कुठे इन्स्टिट्यूट करू शकतो, जिथं प्रॉपर्टी सिच्युएट आहे तिथं. पण प्रोव्हायडेड दॅट मध्ये काय सांगितले की सूट टू ऑब्टेन रिलीफ रिस्पेक्टिंग कंपन्सेशन फॉर रॉंग टू इमोल प्रॉपर्टी मीन्स 16E साठी कंपन्सेशन फॉर रॉंग टू इमोल प्रॉपर्टी and that property held by on behalf of defendant may, where the relief sought can be entirely obtained through his personal obedience, be instituted in the court of within jurisdiction of whose jurisdiction the property situate, or the court within local limits of jurisdiction the defendant actually resides. हे 16E साठी त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सेक्शन 17 काय म्हणतो की सूट फॉर इमोल प्रॉपर्टी सिच्युएट विदिन द ज्युरिडिक्शन ऑफ डिफरंट कोर्ट्स, की एखादी प्रॉपर्टी इथं आहे आणि हा रोड आहे, तर हे एक ए कोर्ट आहे, बी कोर्ट आहे, दोन्ही कोर्टाला या सूट संबंधी ट्राय करण्याचे अधिकार आहेत. सो वेअर सूट टू ऑब्टेन रिलीफ रिस्पेक्टिंग कंपन्सेशन फॉर रॉंग टू इमोल प्रॉपर्टी सिच्युएट विदिन द ज्युरिडिक्शन ऑफ डिफरंट कोर्ट्स, द सूट मे बी इन्स्टिट्यूटेड इन एनी कोर्ट within local limits of whose jurisdiction any portion of the property situate. मीन्स या प्रॉपर्टी अशा ठिकाणी ती ए कोर्टाला सुद्धा अधिकार आहे, बी कोर्टाला सुद्धा अधिकार असेल तर दोन्ही कोर्टापैकी कोणतंही एक कोर्ट काय करू शकतं, ते मॅटर ट्राय करू शकतोय. सो प्रोव्हाइडेड इन रिस्पेक्ट ऑफ व्हॅल्यू ऑफ सब्जेक्ट मॅटर ऑफ सूट द एंटायर क्लेम कॉग्निजेबल बाय सच अ कोर्ट. तर ए या कोर्टाने पूर्ण ते कॉग्निजन्स घ्यायला पाहिजेत आणि पूर्ण क्लेम चालवायला पाहिजेत. अर्धा क्लेम ह्याच्यातला इथं, अर्धा क्लेम ह्याच्यातला इथं असं नाही चालणार, पूर्ण एक कोर्टाने ते मॅटर चालवायला पाहिजेत. सो प्रोव्हाइड दॅट इन रिस्पेक्ट ऑफ व्हॅल्यू ऑफ सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट द एंटायर क्लेम इज कॉग्निजेबल बाय सच अ कोर्ट. त्या पूर्ण कोर्टाने तो मॅटर कॉग्निजन्स घेऊन पूर्ण क्लेम चालवायला पाहिजेत. तो सेक्शन 18 प्लेस ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ सूट वेअर लोकल लिमिट्स ऑफ ज्युरिडिक्शन ऑफ कोर्ट्स ऑफ इज अनसर्टन. सेम ही प्रॉपर्टी इथं आहे, ही एक कोर्ट आहे, बी ए कोर्ट आहे, दोघा कोर्टांना अनसर्टन होतं आहे की कोणतं ही प्रॉपर्टीचं ज्युरिडिक्शन या कोर्टाकडे जात आहे का या कोर्टाकडे जात आहे. सो इट्स अनसर्टन. तर काय म्हणते सेक्शन, वेअर इट इज ॲलेज टू बी अनसर्टन विदिन लोकल लिमिट्स ऑफ ज्युरिडिक्शन ऑफ विच 2 or more कोर्ट्स हॅव्हिंग इमोल प्रॉपर्टी सिच्युएट एनी वन ए किंवा बी, those court may, if satisfied that this ground for the alleged uncertainty, record such a statement to that effect, and thereupon proceed to entertain and dispose of any suit relating to that property. It is decree in the suit shall have same effect as if the property were situated within the local limits of its jurisdiction, provided that suit one with respect to court is competent regard to nature and value of suit exercise jurisdiction. So त्यांनी काय म्हटलंय, प्रोव्हिजो 2 जो आहे तो महत्त्वाचा आहे. तर प्रोव्हिजो 1मध्ये त्यांनी काय सांगितलं की ए आणि बी या दोन्ही कोर्टाकडं या मॅटर प्रॉपर्टी संबंधी चालवण्याचा अधिकार आहे, पण अनसर्टन आहे की वेदर ए इज कॉम्पिटंट टू ट्राय दॅट मॅटर और वेदर बी इज कॉम्पिटंट टू ट्राय दॅट मॅटर. तर दोनपैकी कोणत्या एका कोर्टाने तसं स्टेटमेंट रेकॉर्ड करून की अनसर्टिनिटी आहे, मीन्स ए या जजनी कोर्टाने एखादी ऑर्डर पास करायला पाहिजे, त्या ऑर्डरमध्ये असं स्टेटमेंट द्यायला पाहिजे की बोथ द हॅविंग द कोर्ट टू ट्राय दिस मॅटर, बट मी काय केले, मी ट्राय करण्याचं चालवण्याचं रेकॉर्डवर घेतलेलं आहे, असं ते स्टेटमेंट द्यायला पाहिजे. काय म्हणते बघू की वेअर स्टेटमेंट हॅज बीन नॉट बीन रेकॉर्ड अंडर सबसेक्शन 1, जर ए या कोर्टाने असं काही स्टेटमेंट संबंधी काही रेकॉर्ड केलं नाही की बी ऑल्सो कोर्ट हॅव ज्युरिडिक्शन टू ट्राय दॅट मॅटर, तर काय होईल, अँड एन ऑब्जेक्शन टू टेकन बिफोर अपिलेट कोर्ट किंवा रिव्हिजनल कोर्ट, द डिक्री ऑर्डर इन द सूट रिलेटेड टू सच अ प्रॉपर्टी वॉज मेड बाय कोर्ट
not having jurisdiction where property is situated. The appellate court, revisional court shall not allow the objection. कधी करतील allow, but its opinion there was at the time of institution of suit no reasonable ground for uncertainty as to the court having jurisdiction with respect to thereto there has been consequent failure of justice. त्यावेळेस त्या ए या जजनी काय करायला पाहिजेत, ए या जजनी तसं रेकॉर्ड स्टेटमेंट करायला पाहिजे, तसं एक ॲप्लिकेशन घेऊन बोर्डावर एक ॲप्लिकेशन घेऊन तसे ऑर्डर पास करायला पाहिजे की बी कोर्ट also have a jurisdiction and A also have a jurisdiction to try that matter, so I have taken to decide the matter. जर तसं स्टेटमेंट काय रेकॉर्ड केलं नसेल तर अपिलेट स्टेजला रिव्हिजनल कोर्टामध्ये तुम्ही या संबंधी ऑब्जेक्शन घेऊ शकता. पण जरी ऑब्जेक्शन जरी घेतलं तर मग अपिलेट कोर्ट किंवा रिव्हिजनल कोर्ट आहे ते काय बघणार, दोन गोष्टी बघणार. पहिलं की डिफेंडंट जे पण आहेत त्यांना ॲक्टिवली पार्टिसिपेशन त्यांनी ट्रायलमध्ये, म्हणजे ट्रायल घेताना त्यांना डिफेंडंटला सफिशियंट अदर ऑपॉर्च्युनिटी दिली आहे का डिफेन्स करण्यासाठी, त्यांनी ॲक्टिवली पार्टिसिपेशन केलं आहे का. जर पार्टिसिपेशन जर केलं नसेल तर रिमांड बॅक करून ते परत केस प्रॉपरली ट्राय केलं जाईल. पण जनरली अशी ऑर्डर पास केल्यानंतर ना रिव्हिजनल कोर्ट किंवा अपिलेट कोर्ट या ऑब्जेक्शन एंटरटेन करणार नाहीत. तशी एक ऑर्डर पास करणं महत्त्वाचं आहे. तर आता सध्याला एवढी अनसर्टनिटी राहिली नाही. गुगल मॅप्स वगैरे डिमार्केशन ऑफ प्रॉपर्टी व्यवस्थित झालं आहे. तर ही सेक्शन 18 ऑलमोस्ट नाव डेड. तर सेक्शन 19 काय म्हणते, सूट फॉर कंपन्सेशन फॉर रॉंग्स टू द पर्सन. आता आपण मगाशी काय बोलतो सेक्शन 16मध्ये की इमोल प्रॉपर्टीला मुवेबल प्रॉपर्टीला काय रॉंग डन केलेलं आहे. आता इथं पर्सनला आणि मुवेबल प्रॉपर्टीला दोघांना सुद्धा काय केलं, रॉंग केलं आहे आणि कंपन्सेशन आपण मागतोय की वेअर सूट इज फॉर कंपन्सेशन फॉर रॉंग डन टू द पर्सनला केलं आहे आणि मुवेबल प्रॉपर्टीला सुद्धा केलं आहे. इफ द रॉंग वॉज डन विदिन लोकल लिमिट्स ऑफ ज्युरिडिक्शन ऑफ वन कोर्ट and the defendant resides, carries on business, personally works for gain within local limits of jurisdiction of another court, then suit may be issued at the option of plaintiff either of the said courts. For example, there is A person इथं राहतोय, B एक राहतोय, B न डिफेमेटरी स्टेटमेंट केलं पुण्यामध्ये, A राहतो also पुण्यामध्ये, पुणे इथं राहतो, पुणे इथं डिफेमेटरी स्टेटमेंट केलं आहे आणि B राहतो मुंबई इथं. बी न डिफेमेटरी स्टेटमेंट केलं आहे कुठं, एकतर पुण्यामध्ये जिथं ए राहतो, मीन्स ए कॅन फाईल अ सूट अगेन्स्ट बी इन पुणे, ही एक स्टेटमेंट आहे. दुसरं ऑप्शन काय, जिथं डिफेंडंट राहतो तिथं म्हणजे मुंबई इथं. सो ए रिसाइडिंग इन दिल्लीमध्ये राहतो, बीट्स बी इन कलकत्ता. ए कुठं राहतो, दिल्लीमध्ये राहतो, बीला कुठं म्हटलं कलकत्ताला राहतो. मग बीकडे का ऑप्शन आहे, एक तर कलकत्तामध्ये सुद्धा तो सूट फाईल करू शकतो आणि दिल्लीमध्ये सुद्धा करू शकतो. ए रिसाइडिंग इन दिल्ली, ए दिल्लीमध्ये राहतो, पब्लिशेस इन कलकत्ता स्टेटमेंट डिफेमेटरी अगेन्स्ट बी. बी कुठं राहतो, कलकत्ता राहतो, ए कुठं राहतो, दिल्लीमध्ये राहतो. सो बी मे सू इधर इन कलकत्ता और दिल्ली. सो सेक्शन 20 मध्ये काय म्हणते की अदर सूट, हा रेसिड्युअरी सेक्शन आहे. सेक्शन 20 रेसिड्युअरी सेक्शन जे कशामध्ये बसत नाही ते ह्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. अदर सूट्स टू बी इन्स्टिट्यूटेड वेअर डिफेंडंट रिसाइड्स, कॉज ऑफ ॲक्शन वेअर अरोज, सब्जेक्ट टू लिमिटेशन अफोरसेड. एव्हरी सूट शॅल बी इन्स्टिट्यूट इन अ कोर्ट विदिन लोकल ज्युरिडिक्शन, हुज ज्युरिडिक्शन, जिथं कॉज ऑफ ॲक्शन घडला आहे तिथं होली किंवा इन पार्टमध्ये झाला असेल तर तिथं, हा एक रूल आहे. दुसरा रूल काय आपण बघू की वेअर डिफेंडंट और each of a defendants where there are more than one, एकापेक्षा जास्त डिफेंडंट असतील ॲट द कमेन्समेंट ऑफ सूट ॲक्च्युअली व्हॉलंटरी रिसाइड्स, कॅरीज ऑन बिझनेस, पर्सनली वर्क फॉर गेन. जिथं डिफेंडंट राहतात तिथं सुद्धा तुम्ही सूट दाखलू शकता. पहिलं म्हणजे जिथं कॉज ऑफ ॲक्शन आहे तिथं. सो आपण इथं लिहू कॉज ऑफ ॲक्शन, कॉज ऑफ ॲक्शन जिथं घडला तिथं. दुसरं डिफेंडंट जिथं राहतात तिथं. तिसरं काय, any of the defendants where there are more than one defendants at the time of commencement of suit actually voluntary resides, carries on business, personally work for gain, and provided that in such a case either leave of the court is given or
डिफेंडंट हू डू नॉट रिसाइड डू नॉट कॅरी ऑन बिझनेस पर्सनली वर्क फॉर गेन ॲक्वेशन्स ऑफ सच अ इन्स्टिट्यूशन. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या आहेत. पहिलं गोष्ट म्हणजे जे 2पेक्षा किंवा 3पेक्षा अधिक डिफेंडंट राहतात त्यातलं त्या डिफेंडंटनी कन्सेंट द्यायला पाहिजे. ॲक्वेशन्स म्हणजे काय, कन्सेंट, संमती द्यायला पाहिजे. दुसरं, जोपर्यंत कोर्टाची लीव्ह होत नाही, लीव्ह ऑफ कोर्ट जोपर्यंत ऑप्टेन होत नाही तोपर्यंत त्यांच्या विरुद्ध सूट पुढं ट्राय करता येणार नाही. पहिलं काय सांगितलं सेक्शन 20मध्ये, जिथं कॉज ऑफ ॲक्शन होल्ली घडला आहे तिथं किंवा इन पार्ट घडला आहे तिथं. दुसऱ्यामध्ये एमध्ये सांगितलं की जिथे डिफेंडंट किंवा प्रत्येक डिफेंडंट राहतो तिथं करू शकता. तिसऱ्या केसमध्ये सांगितलं की 2पेक्षा अधिक जर डिफेंडंट असतील तर पहिल्या केसमध्ये कोर्टाची परवानगी घेऊन तुम्ही त्यांच्याविरुद्ध सूट प्रोसीड करू शकता, किंवा त्या बाकीच्या डिफेंडंटनी ॲक्युएशनचं कन्सेंट दिले असेल तर त्यांच्याविरुद्ध सूट तुम्ही ट्राय करू शकता. ज्याबद्दल आपण एक इलॉस्ट्रेशन्स बघूयात. एक्सप्लेनेशन काय म्हणते एकदा बघू की कॉर्पोरेशन आहे शॅल डीम टू कॅरी ऑन बिझनेस ॲट इट्स सोल प्रिन्सिपल ऑफिस इन इंडिया इन रिस्पेक्ट ऑफ कॉज ऑफ ॲक्शन अरायझिंग ॲट एनी प्लेस वेर इट इज सो सबऑर्डिनेट ऑफिस ॲट सच अ प्लेस. जिथं त्यांचे ब्रांचेस असतील तिथं सुद्धा तुम्ही काय करू शकता. सो कॉर्पोरेशन शॅल डीम टू कॅरी ऑन बिझनेस ॲट इट्स सोल or a principal office in India in respect of any cause of action arising at any place where it is subordinate office at such a place. So A is a tradesman in Kolkata, कलकत्तामध्ये बिझनेसमॅन करतो. B कॅरीज ऑन बिझनेस इन दिल्लीमध्ये करतो. सो A कलकत्तामध्ये आहे, B आहे दिल्लीमध्ये आहे. B by his agent in कलकत्ता बायज द गुड्स ऑफ ए, काय करतो, एचे गुड्स विकत घेतो. रिक्वेस्ट ए टू डिलिव्हर देम ॲट द ईस्ट इंडियन रेल्वे कंपनी. ए काय करतो, डिलिव्हर्स द गुड्स अकॉर्डिंगली इन कलकत्ता, माल पाठवून देतो. ए मे सू बी फॉर अ प्राईज ऑफ द गुड्स इदर इन कलकत्ता, जिथं कॉज ऑफ ॲक्शन घडले तिथं, वेअर द कॉज ऑफ ॲक्शन अराईज, किंवा दिल्लीमध्ये वेअर बी कॅरीज ऑन बिझनेस, जिथं डिफेंडंट राहतो तिथं. एक तर जिथं कॉज ऑफ ॲक्शन घडला आहे तिथं किंवा जिथं डिफेंडंट राहतो तिथं. ए रिसाइड्स इन शिमला, ए कुठं राहतो, शिमल्यामध्ये राहतो, शिमला. बी कुठं राहतो, कलकत्ता. सी कुठं राहतो, दिल्लीमध्ये. ए बी सी बिंग टुगेदर ॲट बनारस, आता तिघं कुठे आहेत, बनारसमध्ये. बी and C makes a joint promissory note payable on demand, promissory note करतात delivered to A. हे दोघं मिळून A ला प्रो नोट देतात. A may sue B and C at बनारस, कारण कॉज ऑफ ॲक्शन कुठे घडला आहे, बनारसला, हे एक ऑप्शन आहे. वेअर द कॉज ऑफ ॲक्शन अरोज, ही मे सू देम ॲट कलकत्ता, जिथं डिफेंड राहतो, वेअर द बी रिसाइड्स, ऑर ॲट दिल्ली वेअर सी रिसाइड्स. बट in each of these cases, if non-resident defendant object, the suit cannot proceed without leave of the court. For example, जर A नी B च्या विरुद्ध सूट फाईल केलं कलकत्ता इथं, तर तो B च्या विरुद्ध सूट प्रोसीड करेल पण C च्या विरुद्ध प्रोसीड करणार नाही जोपर्यंत कोर्टाची परवानगी घेतली जात नाही. किंवा A न C इथं दिल्ली इथं जाऊन सूट फाईल केलं तर C च्या अगेन्स्ट कोर्ट प्रोसीड करेल पण B च्या विरुद्ध कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय ते प्रोसीड करणार नाही. हेच इलॉस्ट्रेशन दिलेलं आहे. तर आपण त्या क्लॉजमध्ये सुद्धा तेच पाहिलं आहे. तर आपण सेक्शन 15 बघितलो की लोएस्ट ग्रेडमध्ये सूट फाईल करायला पाहिजे. 16मध्ये सांगितलं की मोल प्रॉपर्टी संबंधी. सेक्शन 17मध्ये बघितलं की बोथ कोर्ट्स हॅव ज्युरिडिक्शन. सेक्शन 18मध्ये बघितलं की एनी वन कोर्टाला अधिकार आहे. बोथ कोर्ट हॅव, इथं बघितलं सेक्शन 17मध्ये बोथ कोर्ट हॅव ज्युरिडिक्शन. सेक्शन 18मध्ये दोन्ही कोर्टाला एनी वनने ट्राय करायला पाहिजेत. सेक्शन 19 बघितलं की पर्सनला आणि मूवेबल प्रॉपर्टीला काही
रॉंग डन केलेलं आहे. सेक्शन 20मध्ये आपण 3 क्लॉजेस बघितलो, ते परत एकदा बघू की ऑल अदर सूट्स म्हणजे रेसिड्युरी सेक्शन आहेत, सगळे प्रकारचे सूट जे या ह्याच्यामध्ये कवर होत नाहीत, सेक्शन 16, 17, 18, 19मध्ये कवर होत नाहीत, ते 20मध्ये कवर होतील. ऑल अदर सूट मे इन्स्टिट्यूटेड ॲट द ऑप्शन ऑफ प्लेंटिफ. प्लेंटिफला ऑप्शन आहे एनी वन ऑफ द फॉलोइंग कोर्ट्स. कोर्ट ऑफ द प्लेस वेअर कॉज ऑफ ॲक्शन अरोज होली, जिथं पूर्णपणे कॉज ऑफ ॲक्शन घडले तिथं, ऑर किंवा पार्ट. हे फर्स्ट क्लॉज. सेकंड क्लॉज काय म्हणतो, कोर्ट ऑफ द प्लेस वेअर डिफेंडंट रिसाइड्स कॅरीज ऑन बिझनेस पर्सनली वर्क फॉर गेन, जिथं डिफेंडंट राहतात तिथं तुम्ही दाखल करू शकता. तिसरं, ज्या दोनपेक्षा अधिक डिफेंडंट आहेत, द कोर्ट ऑफ द प्लेस वेअर एनी वन ऑफ देम रिसाइड्स कॅरीज ऑन बिझनेस पर्सनली वर्क फॉर गेन. तर जिथं डिफेंडंट राहतात त्या 2 डिफेंडंटपैकी एका डिफेंडंट जिथं राहतो तिथं तुम्ही सूट दाखल करू शकता. पण प्रोव्हाइड दॅट कंडिशन काय की इदर लीव ऑफ द कोर्ट, तुम्ही कोर्टाची परवानगी घेऊन तुम्ही सूट फाईल करू शकता, कंटिन्यू करू शकता. ऑर द डिफेंडंट हू डू नॉट रिसाइड्स, जो तिथं राहत नाही किंवा कॅरीज बिझनेस करत नाही किंवा पर्सनली वर्क फॉर गेन करत नाही, त्याची जर संमती असेल सच इन्स्टिट्यूशनसाठी तर तिथं तुम्ही करू शकता. सो द वेदर ॲक्विशन्स ऑन द पार्ट ऑफ डिफेंडंट इज अ क्वेश्चन ऑफ फॅक्ट. त्या एक्झाम्पलमध्ये आपण तेच पाहिलं होतं की बी आणि सी जे आहेत, आपण हे तिन्ही एक्झाम्पल्स घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल, ए रिसाइड्स इन दिल्ली. हे आपण आत्ताच जस्ट एक्झाम्पल बघितलेत, परत एकदा रिपीट करू. ए रिसाइड्स इन दिल्ली, बी ॲट आग्रा. सो बी borrows 2000 rupees from A at Banaras. So passes promissory note to A payable at Banaras. So B fails to repay the loan. A may sue B at Banaras, जिथं कॉज ऑफ ॲक्शन घडला आहे तिथं, किंवा आग्रा जिथं B रिसाइड्स राहतो. A cannot sue B at Delhi where A resides. जिथं प्लेंटिफ राहतो तिथं सूट दाखल करता येत नाही. जिथं डिफेंडंट रिसाइड्स आहे, तिथं डिफेंडंट रिसाइड्स आहे तिथं सूट दाखल करता येईल. अँड नॉट वेअर द प्लेंटिफ रिसाइड्स. हे महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. A may sue B at Banaras where the cause of action arose, किंवा at Agra where B resides, where A cannot sue B at Delhi where A resides. A resides means plaintiff reside करतो तिथं सूट दाखल करता येत नाही. प्रिलिम्स पॉईंटवरती तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. इफ अन इलॉस्ट्रेशन ए मध्येच नोट वॉज मेड पेएबल ॲट अमृतसर, अ पार्ट ऑफ कॉज ऑफ ॲक्शन वुड अराइज ॲट बनारस. सो वेअर नोट वॉज पास वेदर कॉन्ट्रॅक्ट वॉज मेड. कॉन्ट्रॅक्ट कुठे गेलं तर बनारसमध्ये. सो पार्ट ऑफ अमृतसर वेअर इट वॉज मेड पेएबल वेअर द कॉन्ट्रॅक्ट वॉज टू बी परफॉर्म. ए मे देन सू बी ॲट इज ऑप्शन ऑल्सो ॲट अमृतसर. तर ह्यांनीच ह्या इलॉस्ट्रेशनला कंटिन्यू केलं आहे की अर्धे ट्रान्झॅक्शन बनारसमध्ये झालेत, अर्धे ट्रान्झॅक्शन अमृतसर झालेत. सो कॉज ऑफ ॲक्शन जिथं होल्ली अराईज जिथं आहे, आणि बी मध्ये सांगितलं की पार्ट जिथं अराईज आहे तिथं, आणि जिथं डिफेंडंट राहतो तिथं, आणि ना की प्लेंटिफ जिथं राहतो तिथं. सो बी एंड सी पास जॉईंट प्रॉमिसरी नोट टू ए ॲट बनारस मेड पेएबल ॲट बनारस. बी रिसाइड्स इन आग्रा. बी आग्राला राहतो, सी हा सिमलेला राहतो. ए मे सू बी एन ॲट बनारस. जिथं कॉज ऑफ ॲक्शन घडला आहे तिथं तुम्ही सूट फाईल करू शकता, तिथं कोणतीही पाबंदी नाही. बट वेअर कॉज ऑफ ॲक्शन अरोज, जिथं कॉज ऑफ ॲक्शन घडला आहे तिथं तुम्ही बी आणि सीला तुम्ही दोघांना दाखल करू शकता, म्हणजे सूट फाईल करू शकता. ही मे सू ऑल्सो ॲट आग्रा. फर्स्ट ऑप्शन काय, जिथं कॉज ऑफ ॲक्शन घडला तिथं. मग आता कॉज ऑफ ॲक्शन बनारसला जर घडलेला आहे तर तुम्ही बी आणि सीला डिफेंडंट करू शकता, ज्यामध्ये कोणतीही पाबंदी नाही की कोणतेही हर्डल नाही आहे. सेकंड, जिथं डिफेंडंट राहतो ठीक आहे, डिफेंडंट रिसाइड्स म्हटलं आहे, ह्याच्यामध्ये 2 पॉईंट आहेत. आता 2 डिफेंडंट आहेत, मोर दॅन 2 डिफेंडंट्स. एक आग्राला राहतो आणि दुसरा सिमलाला राहतो. सो ए मे सू ऑल्सो म्हटलं, ऑल्सो सू देम ॲट आग्रा. प्लेंटिफला ऑप्शन आहे की जिथं कॉज ऑफ ॲक्शन घडला आहे बनारसला तिथं बी आणि सीला पार्टी करून सूट कंटिन्यू करू शकतो. पण ॲट द ऑप्शन ऑफ प्लेंटिफ लिहिले ना, ॲट द ऑप्शन ऑफ प्लेंटिफ. आत्ताच आपण खाली सेक्शनमध्ये वाचताना बघितलं की ॲट द ऑप्शन ऑफ प्लेंटिफ. हे सेक्शन 20मध्ये ॲट द ऑप्शन ऑफ
प्लेंटिफ. सो काय म्हटलं एकदा वाचू परत. B and C passed joint promissory note to A ला दिलं at Banaras, made payable at Banaras. B resides at Agra, C at Shimla. A may sue B and C at Banaras. बनारस मध्ये करू शकतो सूट. where the cause of action arose. ओके, हे फर्स्ट पॉइंट. नाव द सेकंड पॉइंट, ही मे अल्सो सू देम ॲट अग्रा, जिथं हा बी राहतो तिथं. where B resides, or at Simla where the C resides. But either of these cases मध्ये if non-resident of defendant objects, the suit cannot be proceed without leave of the court. जर समजा प्लेंटिफ न बी च्या विरुद्ध सूट फाईल केलं सी च्या विरुद्ध, तर सी काय करू शकतो, या केसमध्ये ऑब्जेक्शन घेऊ शकतो कोर्टामध्ये. आणि सूट प्रोसीड कधीपर्यंत होणार नाही, जोपर्यंत कोर्टाची परवानगी घेत नाही. कोण, प्लेंटिफ. प्लेंटिफ जोपर्यंत कोर्टाची परवानगी घेत नाही तोपर्यंत सी च्या विरुद्ध कोर्ट प्रोसीड करणार नाही. सिमिलरली जर प्लेंटिफने सिमलामध्ये सूट फाईल केलं सी आणि बीच्या विरुद्ध, तर बीच्या अगेन्स्ट केस जो स्टार्ट होणार नाही जोपर्यंत कोर्टाची परवानगी घेतली जात नाही. पण जर बीनं ॲक्वेशन्स केलं, कन्सेंट जर दिली, तर देर इज नो सच अ केस. या केसमध्ये सुद्धा तसंच, सीनं जर ॲक्वेशन्स केलं, मी कन्सेंट दिली, देन सूट मे बी प्रोसीड. तर हे सेक्शन सांगण्याचा प्रयत्न करते सेक्शन 20. नाव द सेक्शन 21 मध्ये आत्ताच आपण मगाशी वरती पण पाहिलं की हे जे एरर जे होत आहेत, जे पण काही एरर होत आहेत, प्लेस ऑफ सुईंग संबंधी असेल किंवा पेक्युनरी ज्युरिडिक्शन संबंधी काही एरर असेल, तर ते ॲट द अर्लिएस्ट ऑपॉर्च्युनिटीमध्ये तुम्ही ते ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजेत आणि ते दूर करायला पाहिजेत. जर ते ऑब्जेक्शन जर दूर नाही केले, जर अपिलेट स्टेजला केलं, तर ते रिमांड बॅक होणार नाही. जर अनलेस फेलियर ऑफ जस्टिस होत असेल तरच रिमांड बॅक होईल, अदरवाईज ते केस पुढं प्रोसीड होईल. तर ते इनहरंट लॅक ऑफ ज्युरिडिक्शन नाही आहे, ते जस्ट मिअरली इरेग्युलरिटी आहे आणि ते जजमेंट ऑर्डर का आहे वॉइड नाही, तर ते व्हॅलिडच राहील. तर सेक्शन 21 ते थोडं एक्सप्लेनेशन सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि एखाद्या जजमेंटमध्ये मेन्शन केले की याच्यामध्ये प्लेस ऑफ सुईंग प्लस तुमचं पेक्युनरी ज्युरिडिक्शनसुद्धा कव्हर केलेलं आहे. ऑब्जेक्शन ॲज टू ज्युरिडिक्शन, नो ऑब्जेक्शन ॲज टू प्लेस ऑफ सुईंग प्लस तुमचं पेक्युनरी ज्युरिडिक्शन शाल, इथं नो म्हटलं आहे, शॅल बी अलाउड ॲनी अपिलेट ऑर रिव्हिजनल कोर्ट अनलेस, पण ऑब्जेक्शन वॉज टेकन इन द अर्लिएस्ट फर्स्ट इन्स्टन्स ॲट द अर्लिएस्ट ऑपॉर्च्युनिटी अँड इन ऑल केसेस वेअर इश्यूज आर सेटल होण्याच्या अगोदर असेल किंवा ॲट बिफोर सच ए सेटलमेंट ऑफ इश्यू असेल, आणि तरी पण अनलेस देर हॅज बीन कॉन्सिक्वेंट फेलियर ऑफ जस्टिस होणार असेल तर मग रिमांड बॅक केलं जाईल. तर फेलियर ऑफ जस्टिस म्हणजे काय की वेदर डिफेंडंट ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन केलं आहे का, त्यांना प्रॉपरली ऑपॉर्च्युनिटी दिली आहे का डिफेन्स करण्यासाठी, ते पाहिलं जाईल. सो देर इज नो सच अ बिग इशू, तर ते जे पण जजमेंट असेल ते व्हॅलिड असेल. पण जर सेक्शन 9चा सब्जेक्ट मॅटर संबंधी जर बार असेल तर ते जजमेंट इटसेल्फच वॉइड आहे. अपिलेट स्टेजला जरी गेलं तरी ते जजमेंटची व्हॅल्यू जी आहे ती 0 होऊन जाईल. सो नो ऑब्जेक्शन ॲज टू कॉम्पिटन्स ऑफ कोर्ट विथ रेफरन्स टू पेक्युनरी लिमिट्स ऑफ ज्युरिडिक्शन शॅल बी अलाउड बाय अपिलेट रिव्हिजनल कोर्ट. सेम त्यांनी ते त्या संबंधीच म्हटले की कॉन्सिक्वेंट फेलियर ऑफ जस्टिस होणार असेल तर बघितलं जाईल. नो ऑब्जेक्शन ॲज टू कॉम्पिटन्स ऑफ एक्झिक्युटिंग कोर्ट विथ रेफरन्स टू लोकल लिमिट्स ऑफ ज्युरिडिक्शन शॅल बी अलाउड बाय अपिलेट स्टेज और रिव्हिजनल स्टेज. फेलियर ऑफ जस्टिस होणार असेल तर. सो या तिन्ही स्टेजला म्हणजे अपिलेट, रिव्हिजनल और एक्झिक्युशन कोर्टामध्ये सुद्धा यासंबंधी काही ऑब्जेक्शन जर घेतला असेल तर ते एंटरटेन केलं जाणार नाही अनलेस फेलियर ऑफ जस्टिस असेल. सो 3 कोर्ट म्हटले, एक तर अपिलेट कोर्ट म्हटलं आहे, दुसरं तुमचं रिव्हिजनल कोर्ट म्हटलं आहे, तिसरं म्हणजे तुमचं एक्झिक्युटिंग कोर्ट म्हटलं आहे. यासमोर जर या प्लेस ऑफ सुईंगबद्दल किंवा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन संबंधी काही जर तुमचं काही ऑब्जेक्शन आले असतील तर कोर्ट फक्त एवढंच बघेल की फेलियर ऑफ जस्टिस होत आहे का. जर होत नसेल, प्रॉपर ऑपॉर्च्युनिटी दिली गेली असेल डिफेन्स करण्यासाठी,
तर हे ऑब्जेक्शन एंटरटेन केले जाणार नाहीत. पण जर सेक्शन 9चा बार असेल तर एक्झिक्युटिंग कोर्ट सुद्धा काय करेल, ते जजमेंटला चॅलेंज करेल. म्हणजे ते इटसेल्फच व्हॉइड आहे, जजमेंटच व्हॉइड आहे, त्याचं एक्झिक्युशन सुद्धा होणार नाही जर सेक्शन 9चा बार असेल तर. तर एक लास्टला इथे एक वाक्य लिहिलं आहे मी की if the decree is passed due to lack of territorial jurisdiction, obviously pecuniary jurisdiction, it is not the case of nullity of decree. तर ते जजमेंट ऑर्डर जे आहे ते 0 होणार नाही, बट डिक्री मिअरली बिकम्स इरेग्युलर होऊन जाईल अँड कॅनॉट बी सेट असाइड बाय वे ऑफ सूट. तुम्ही अपिलेट कोर्टामध्ये, रिव्हिजनल कोर्टामध्ये किंवा एक्झिक्युटिंग कोर्टाद्वारे सुद्धा तुम्ही ते सेट असाइड करू शकणार नाही. जस्ट बिकॉज इट इज लॅक ऑफ टेरिटोरियल ज्युरिडिक्शन आहे, लॅक ऑफ पेक्युनियरी ज्युरिडिक्शन आहे, या ग्राउंडवरती तुम्ही ते जजमेंट सेट असाइड करणार नाही. ते फक्त मिअरली इरेग्युलर असेल. पण सेक्शन 9चं जर असेल तर ते इटसेल्फ वॉइड आहे, ती सेट असाइड जजमेंट आहे ते वॉइड आहे, ते सेट असाइड केलं जाईल. सो दॅट्स इट. हा आपल्याला एक मेन्सला एक प्रश्न विचारला होतो एरर ऑफ ज्युरिडिक्शन संबंधी विदिन ज्युरिडिक्शन विदिन लॅक ऑफ ज्युरिडिक्शन, विदाउट लॅक ऑफ ज्युरिडिक्शन. सो विदाउट म्हणजे काय की सेक्शन 9चं, जे विदिन आहे ते टेरिटोरियल आणि पेक्युनियरी ज्युरिडिक्शन संबंधी आहे. तर सेक्शन 21 हे काय म्हणतंय, बार ऑन सूट. Bar on suit to set aside decree objection as to place of suing. No suit shall lie on challenging the validity of decree passed in a former suit between the same parties under whom they are litigating under the same title. Same title means same capacity on the ground of based on objection as to place of suing. So place of suing असेल किंवा पेक्युनियरी ज्युरिडिक्शन असेल तर त्या संबंधित तुम्ही सेपरेट सूट दाखल करू शकत नाही. पण जर सेक्शन 9 संबंधित असेल तर तुम्ही सेपरेट सूट फाईल करू शकता किंवा अपिलेट स्टेजला किंवा एक्झिक्युटिंग कोर्ट ॲट द स्टेज ऑफ एक्झिक्युशन सुद्धा तुम्ही चॅलेंज करू शकता की दिस सूट इज इटसेल्फ नल अँड वॉइड जस्ट बिकॉज ऑफ सिव्हिल कोर्ट डज नॉट हॅव अ पॉवर. द एक्सप्रेशन फॉर्मर सूट, आता हे जे वर्ड इथं दिलेलं आहे फॉर्मर सूट, त्या संबंधी इथं सांगतं की फॉर्मर सूट मीन्स सूट विच हॅज बीन डिसाइडेड प्रायर टू द डिसिजन इन द सूट विच व्हॅलिडिटी ऑफ डिक्री इज क्वेश्चन whether or not previously decided suit was instituted prior to the suit in which validity of such a decree is question. ते ह्यांनी तेच म्हणतंय की फॉर एक्झाम्पल ए वर्सेस बी मध्ये सूट चालू होता आणि तो अजून पेंडिंग आहे, तो अजून काय पेंडिंग आहे किंवा डिसाइडेड सूट आहे, तर ते सूट डिसाइड झालं आणि अपिलेट स्टेजला आहे ते. तर ए आणि बी ने सूट दाखल केलेला आहे, नाव ते अपिलेट स्टेजला आहे. हा सूट जो आहे तो कधी दाखल केला आपण म्हणू 2/2/2024 साली. आणि दुसरा एक सूट दाखल केलेला आहे फॉर एक्झाम्पल आपण धरू 2/1/24 साली ए आणि बीच्या वर्सेस बी मध्ये, ए वर्सेस बी मध्ये. पण मीन वाईल हा सूट डिसमिस झाला अपिलेट स्टेजला. नाव ए फाईलचं सूट की हे या कोर्टाच्या जजमेंटमध्ये काय दिलं होतं, हे जजमेंट वॉइड आहे म्हणून. सो ते एक्सप्लेनेशन हे सांगण्याचा प्रयत्न करते की एक्सप्रेशन जे फॉर्मर सूट आहे की सूट इन विच हॅज बीन डिसाइडेड प्रायर टू द डिसिजन इन द सूट इन विच व्हॅलिडिटी ऑफ डिक्री इज क्वेश्चन वेदर ऑर नॉट the previously decided suit was instituted prior to the suit in which validity of such a decree is question. म्हणजे हा सूट दाखल करण्याच्या अगोदर, हा सूट अगोदर दाखल केलेला असू दे किंवा नंतर न असू दे, तुम्ही ॲट एनी टाइम चॅलेंज करू शकता. हे सेम एक्सप्लेनेशन जे आहे सेक्शन 11 मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल, रेस ज्युडिकाटामध्ये सुद्धा. आपण एक्सप्लेनेशन एकदा परत समजून घेण्याचा प्रयत्न करू की फॉर एक्झाम्पल ए वर्सेस बीचं सूट दाखल केले 2/2/2024 साली. पण ह्याच्या जजमेंट काय केले कोर्टाने पास केलेलं आहे.
ना हे अपिलेट स्टेजला आहे, आपण असं समजू. आणि हे अपिलेट स्टेजमध्ये दोन्ही पार्टी हजर होत नाहीत आणि हा जो आहे इथं डिसमिस होतो. फॉर अ पार्टीज डू नॉट ॲपियर, त्यामुळं काय होतं किंवा एक्स पार्टी होतं असं समजू. दोन चॉईस, एक अपिलेट स्टेज आपण काढून टाकू, एक्स पार्टी डिक्री झालेला आपण समजू. नाव अगेन बी काय करतो, दुसरीकडे सूट दाखल करतो वर्सेस बीच्या एच्या अगेन्स्ट. बी काय करतो, एच्या अगेन्स्ट सूट फाईल करतो आणि त्याचं सूट जे आहे 4/2/2024 होत आहे. आता ही एक्स पार्टी आहे, हे पूर्ण डिक्री झालेलं आहे प्रॉपर फॉर्मॅट. तर एक्सप्लेनेशन काय म्हणत आहे की फॉर्मर सूट इन विच हॅज बीन डिसाइडेड प्रायर टू द डिसिजन ऑफ द सूट इन विच व्हॅलिडिटी ऑफ डिक्री इज क्वेश्चन, या जजमेंटचं क्वेश्चन झालेलं आहे. वेदर ऑर नॉट प्रिव्हियसली डिसाइडेड सूट वॉज इन्स्टिट्यूटेड प्रायर टू द सूट इन विच व्हॅलिडिटी ऑफ सच डिक्री इज क्वेश्चन. म्हणजे हे जे सूट आहे हे या तारखेच्या अगोदर झालेलं असू दे किंवा नंतर न असू दे, ते असे काही इफेक्ट होणार नाही. हे एक्सप्लेनेशन सांगण्याचा प्रयत्न करते की जे क्वेश्चन या जजमेंटचं जे सेक्शन, जो क्वेश्चन इश्यू समोर आलेला आहे तो अगोदर सूट दाखल केला असू दे किंवा नंतरनं सूट दाखल केला असू दे, ते असे काही इफेक्ट होणार नाही. हे एक्सप्लेनेशन सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सो तर आपण काय काय बघितलं या व्हिडिओमध्ये की सेक्शन 15 बघितलं, सेक्शन 6 सोबत की पेक्युनियरी ज्युरिडिक्शन असेल तर त्यासंबंधी एक इलॉस्ट्रेशन सुरुवातीला पाहिलं. आणि सेक्शन 6 आणि 15चं जर कोणती इरेग्युलरिटी असेल तर प्लेंट काय रिटर्न ऑफ प्लेंट होईल ऑर्डर 7 रूल 10 नुसार. पण जर सेक्शन 9चा बार असेल तर रिजेक्शन ऑफ प्लेंट होईल, इट इज बार्ड बाय लॉ नुसार होईल. आणि जर सेक्शन 9 नुसार जर कोणतंही जजमेंट ऑर्डर पास केलं असेल ते इनहरंट लॅक ऑफ ज्युरिडिक्शन असेल तर ते काय होईल, नलिटी ऑफ जजमेंट होऊन जाईल. आणि कोणतीही पार्टी कोर्टाला अधिकार देऊ शकत नाही व कोर्टाचे अधिकारसुद्धा काढून घेऊ शकत नाही. मीन्स पार्टी कॅन नॉट गिव्ह पॉवर टू द कोर्ट टू ट्राय दिस मॅटर ऑफ दिस सब्जेक्ट मॅटर किंवा कॅनॉट आउट्स द ज्युरिडिक्शन ऑफ द कोर्टाचं ज्युरिडिक्शनसुद्धा काढून घेऊ शकत नाही. मीन्स बरेचसे ट्रान्झॅक्शनमध्ये बिलमध्ये की सब्जेक्ट टू द सोलापूर ज्युरिडिक्शन, सब्जेक्ट टू द पुणे ज्युरिडिक्शन यासंबंधी आपण करू शकतो, पण कोर्टाला यासंबंधी की असे ॲग्रीमेंट आपण बनवू शकत नाही की या कोर्टाला या मॅटर संबंध चालवण्याचे अधिकारच नाही. असं ॲग्रीमेंट जर करत असेल तर ते काय होईल, ॲग्रीमेंट सच वॉइड होऊन जातील. कारण की ॲग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ ट्रेड असेल, जसं आपण बघितलं की ॲग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ लिगल प्रोसिडिंग इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये की असे कोणते ॲग्रीमेंट जर केले तर ॲग्रीमेंट काय ते वॉइड आहेत. पण जर आपण मेन्शन केलं की इदर ऑफ कोर्टपैकी दोन्ही कोर्टांचं असेल, फॉर एक्झाम्पल पुणे आणि मुंबई दोन्ही कोर्टाला जर ज्युरिडिक्शन असेल तर पर्टिक्युलरली जे पण डिस्प्यूट आहे ते पुण्याच्या कोर्टाला ज्युरिडिक्शन दिलं जात असेल तर ते व्हॅलिड आहे. तर हे थोडं बघू जनरल रूल संबंधी की प्लेंटिव्ह व्हॅल्युएशन इन इज प्लेंट विच फिक्स द ज्युरिडिक्शन नॉट ओनली कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्स बट ऑफ द अपिलेट कोर्ट नॉट द अमाऊंट विच मे बी अल्टिमेटली डिक्रीड बाय द कोर्ट. तर हे अजून एक एक्झाम्पल आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं की सिव्हिल सूट दाखल करताना जर रिकव्हरी ऑफ मनी असेल 4,90,000 संबंधीचं सूट फाईल केलेलं आहे आणि कोर्टाने त्याचं इंटरेस्ट रेट वगैरे सगळं पकडून 5,25,000 जर झालं असेल इंटरेस्ट रेट पकडून, तर सूट दाखल करताना प्रॉपरली व्हॅल्युएशन आहे की नाही हे चेक केलं जाईल. किती अमाऊंटचं ऑर्डर आहे त्याच्यावरती कोणतंही लिमिट नाही आहे. म्हणजे सूट दाखल करताना ते विदिन पेक्युनरी टेरिटोरियल ज्युरिडिक्शनमध्ये असायला पाहिजे. किती अमाऊंटची ऑर्डर पास करायची ह्याच्यावरती कोणतंही लिमिटेशन नाही आहे. सो हेच सांगते बट ऑफ द अपिलेट कोर्ट प्लेंटिव्ह व्हॅल्युएशन इन इज प्लेंट विच फिक्स द ज्युरिडिक्शन ऑफ द कोर्ट नॉट ओनली कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्स बट ऑफ द अपिलेट कोर्ट बट नॉट द अमाऊंट.
आता अपिलेट कोर्टाला दाखल करताना तुमचं या 5,25,000 वरती सुद्धा नाही तर 4,90,000 वरती तुमचं प्रॉपरली व्हॅल्युएशन केलं जाईल. जे प्लेंटमध्ये जी अमाऊंट मेन्शन केली आहे त्याच्यावरती तुमचं व्हॅल्युएशन केलं जाईल, ना की इंटरेस्ट रेट पकडून तुमचं व्हॅल्युएशन केलं जाणार नाही. विच मे बी अल्टिमेटली डिक्रीड बाय द कोर्ट. Although it is the plaintiff value which fixes the jurisdiction, does not follow that the plaintiff is at liberty to assign value of his like into the suit, free to choose of his own court by bringing the suit. If the defendant dispute the valuation, it is duty of the court in which suit is filed inquire the real value of the suit is. Rules for valuing suit laid down in the Court Fee Act, आपल्या महाराष्ट्र कोर्ट फी ॲक्ट मध्ये. If the court finds the suit has been overvalued किंवा undervalued by the plaintiff, then it is consequent the change of forum मध्ये चेंज होऊ शकतो. मग ह्या पेक्युनरी ज्युरिडिक्शन किंवा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन जर असेल तर प्लेंट काय केलं, रिटर्न ऑफ प्लेंट होईल टू द प्लेंटिफ टू द प्रेझेंट टू द प्रॉपर कोर्ट. ऑर्डर 7 रूल 10. इफ द सूट हॅज बीन अंडरव्हॅल्यू बट नॉट सो ॲज टू चेंज द फोरम, court should grant time to the plaintiff to correct the valuation and pay the extra court fee. The valuation is corrected within the time so prescribed and court should proceed with the suit, and if it is not corrected this fixed period the duty of court to reject the plaint. ऑर्डर 7 रूल 11 नुसार रिजेक्शन ऑफ प्लेंट केलं जाईल जर प्रॉपरली कोर्ट फी नसेल तर. जर विदिन स्टिप्युलेटेड मध्ये जर केलं नसेल तर रिटर्न ऑफ प्लेंट होईल. प्रॉपर कोर्टामध्ये फोरम करा यासाठी. सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये वाक्य की द जनरल रूल इज दॅट इट इज द प्लेंटिफ्स व्हॅल्युएशन इन हिज प्लेंट विच फिक्स द ज्युरिडिक्शन नॉट ओनली द कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्स बट ऑफ द अपिलेट स्टेज. म्हणजे अपील करताना सुद्धा प्लेंटमध्ये किती व्हॅल्युएशन केलेली आहे त्यानुसार ती तुम्हाला अपिलेट स्टेजला सुद्धा कोर्ट फी भरायची आणि ॲट द फर्स्ट इन्स्टन्समध्ये लोअर कोर्टामध्ये सूट फाईल करताना तेवढी कोर्ट फी भरायची आहे. अँड नॉट द अमाऊंट विच मे बी अल्टिमेटली डिक्रीड बाय द कोर्ट. आता फॉर एक्झाम्पल तुमचं सूट आहे, तुम्ही प्लेंट फाईल केली, प्लेंटमध्ये तुमचं व्हॅल्युएशन आहे 2,50,000 रुपीज. तुम्ही सूट फाईल केलं, सिव्हिल जज तुमच्या ज्युनियर डिव्हिजनला तुम्ही सूट फाईल केली, तुमचं त्यामध्ये डिक्री अमाऊंट केली, डेक्रेटल अमाऊंट जी आली तुमची 5,60,000 रुपये आली विथ इंटरेस्ट वगैरे पकडून. आता तुम्ही ह्याच्यावरनं काय करणार, अपील करणार. अपीलमध्ये फाईल करताना 5,60,000 रुपीजची अमाऊंट कन्सिडर करायची नाही, तर जी प्लेंटमध्ये जी अमाऊंट मेन्शन केली आहे विच प्लेंट विल डिसाईड, तर तुम्ही अपिलेट स्टेजला तर 5,60,000 न पकडता तुमचे ओरिजिनल अमाऊंट जे आहे त्याच्यावरती तुमचं अपिलेट कोर्ट फी भरली जाईल. हे एक्सप्लेनेशन सांगतं आहे. परत एकदा जनरल रूल दॅट इट इज द प्लेंटिफ्स व्हॅल्युएशन इन इज प्लेंट which fix the jurisdiction not only of the court of first instance but also of the appellate stage and not the amount which may be ultimately decreed by the court. सो तुमचं प्लेंटमध्ये जी व्हॅल्युएशन केलेली आहे ती तुमचं फोरम डिसाईड करते की सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आहे, आणि ना की डिक्रीमध्ये. डिक्री अमाऊंट करण्यासाठी कोर्टाला कोणतेही लिमिटेशन नाही. सिव्हिल सूट फाईल करताना तुमचं प्रॉपरली व्हॅल्युएशन झालं आहे का एवढंच कोर्ट चेक करेल. आपण फर्स्ट एक इलस्ट्रेशन पण बघितलं होतं इथं की कोर्टाचं इथं आपण 7,15,000 होतं, सिनियर डिव्हिजन होतं. कोर्टाचं 5 लाख रुपीजच्या वरती ज्युरिडिक्शन होतं, 7,50,000 होतं. सो सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनला आलं आहे, त्यामुळे प्लेंटमध्ये जी व्हॅल्युएशन केलेली आहे ती चेक केली जाईल. अजून काही इलस्ट्रेशन बघू आपण. A sues B to recover the possession of house valuing his claim at 4,500. आपण 4,50,000 आपण पकडू. The suit is filed in X court which has no jurisdiction to try the suits of value exceeding 5 lakh rupees. The market value of the house is 7 lakh rupees but B does not object to the jurisdiction of X court. B appeals from the decree and object the jurisdiction of the court X. The appellate court should not entertain this objection. कारण की ॲट द अर्लिएस्ट ऑपॉर्च्युनिटीमध्ये त्यांनी काय करायला पाहिजे होतं, ऑब्जेक्शन रेस करायला पाहिजे होतं, ते केलं नाही. A sues B for accounts value of his claim is below 15,000 is filed in the court of civil judge junior division but the amount found due on taking account of exceed 50,000.
In such a case, court has power to pass decree because it is plaintiff's valuation is plaint. परत महत्त्वाचा मुद्दा आला की इट इज द plaintiff's valuation is plaint which fix the jurisdiction and not the amount which has been found and decreed by the court. मगाशी जे एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न केला मी की फॉर एक्झाम्पल 4,90,000चं तुमचं प्लेंटचं व्हॅल्युएशन आहे, तुम्हाला जजमेंट 5,25,000चं तुम्ही ऑर्डर पास करू शकता, अशी कोणतीही लिमिट नाही. इट इज द प्लेंट विच डिसाइड द फोरम. द प्लेंटिव्स व्हॅल्युएशन इज सूट विच फिक्स द ज्युरिस्डिक्शन and not the amount which found in the decreed by the court. Third example, A sues B to recover 15,000. Suit is filed in the court of civil judge junior division. B on subsequent amendment the claim enhanced 55,000 करतो. The court will lose its jurisdiction to try the suits of once amendment granted. आता फॉर एक्झाम्पल प्लेंट तुम्ही सुरुवातीला फाईल केलं 4,90,000 साठी, नंतर न अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग केलं, त्याच्यामध्ये तुम्ही अमेंडमेंट ऑफ प्लेंट केल्यानंतर तुमचं 5,10,000. तर हे कोर्टाचं सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन जे पण आहे तर ते काय होईल, व्हॅल्युएशनच्या प्रॉपर ह्यामध्ये येणार नाही, तर ते कोणाकडं रिटर्न ऑफ प्लेंटसाठी जाईल की तुम्ही प्रॉपर कोर्टामध्ये जावा, सिनियर डिव्हिजनकडे जावं. तर हे एक्झाम्पलद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. So thank you for watching this video.